श्री गणेशाय नमः श्री सद्गुरु रामचंद्राय नमः। अभिषेकावया श्री रघुनाथ प्रातः काळी सुमुहूर्त चंद्रदेव गुरुपुष्युक्त वेगे सुमंत उठिला रामचंद्र भगवान की जय। तर असणाऱ्या कालच्या अध्यायाच्या ठिकाणी जे कैकेयी माता आहे त्या कैकेयी मातेनं असणारे कशा प्रकारे वर असणारे राजा दशरथांकडे मागून घेतले हे असणारा सर्व वृत्तांत आपण ऐकलेला आहे। परंतु आता असणार त्यांच्या त्या वर मागण्याच्या कालावधीमध्ये असणार सकाळ होऊ पाहत होती आणि ज्यावेळी सकाळ झालेले आहे सकाळ झाल्याबरोबर असणार जो काही प्रधान असणारा त्या दशरथ राजांचा आहे त्यानं असणारा सकाळी सकाळी बघितलेला आहे या जो असणारा शुभ मुहूर्त असणारा गुरुपुरुष नावाच्या ज्या मुहूर्तावर राजा प्रभू रामचंद्राचा असणारा राज्याभिषेक करलेला होता ते मुहूर्त असणारा काही क्षणावर असणारा येऊन टेकलेला आहे। अशा प्रकारचं ज्यावेळेस असणार त्यानं बघितलेलं आहे त्यावेळेस अतिशय उत्साह असणारा त्याला झालेला आहे। सुमंत प्रधान बुद्धिमंत प्रभू धावयासी दशरथ आला राज भवनांत कैकेयी युक्त नृप जेते। असणारा अतिशय बुद्धिवंत अशा प्रकारचा प्रधान त्या ठिकाणी राजा दशरथांचा होता। तो प्रधान असणारा ज्यावेळेस त्यानं बघितलं की मुहूर्त असणारा जवळ येऊ लागलेला आहे मग आपल्या राजाला असणारी आपण सर्वात प्रथम असणारी कल्पना दिली पाहिजे म्हणून असणारा तो त्या ठिकाणाहून ज्या कैकेयी मातेसोबत असणारा राजा दशरथ ज्या महलामध्ये होते त्या महलाकडे असणारा दशरथ राजांना सावध करण्यासाठी किंवा वेळ असणारी आपल्या प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाची जवळ आलेले आहे हे सांगण्यासाठी जाऊ लागलेले आहे। ऐकावया रघुनंदन राया होई सावधान ऐकोनी प्रधानाचे वचन मूर्छा पन्न दशरथ। आणि ज्यावेळेस असणार ते दशरथ राजांकडे जाऊन असणारे सांगू लागलेले आहेत की असणारे लवकरच वेळ असणारे प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकाची जवळ आलेले आहे। अशा प्रकारचं ज्यावेळेस दारात उभं राहून ते सुमंत नावाचे जे प्रधान आहेत ते राजा दशरथांच्या दारात उभं राहून म्हणू लागलेले आहेत की राजे असणारा आता रामचंद्राच्या राज्याभिषेकाची वेळ झालेली आहे आणि हे कानावर असणारे शब्द पडल्याबरोबर परत राजा दशरथांना असणारे त्या ठिकाणी चक्कर आलेली आहे आणि डोळे त्यांचे त्या ठिकाणी बंद झालेले आहेत। राम जाईल वनात कोणते तुडू तोंडी बोल मात हातींचा जाईल रघुनाथ दुःख मूर्छेत दशरथ। त्यांना झालेलं आहे त्यांना वाटू लागलेले आहे आता नेमकं कोणत्या तोंडाने प्रभू रामचंद्रांना राज्याभिषेकासाठी बोलवू की कोणत्या तोंडाने असणारा माझ्या प्रभू रामचंद्राला वनाला जा म्हणू काय करू अशी दुविधा परिस्थिती राजा दशरथांची झालेली आहे आणि अतिशय दुःख वाटू लागलेलं आहे। वना धाडी तो दशरथ ऐसी ऐकताची मात वचन उल्लंघी रघुनाथ जाईल वनात तत्काळ। जर मी माझ्या प्रभू रामचंद्राला सांगितलं की मी असणारं अशा प्रकारचं वरदान असणारं तुम्हाला एका वरामध्ये असणाऱ्या वनामध्ये पाठवण्याचं वरदान या ठिकाणी कैकेयी मातेनं मागितलेलं आहे आणि हे जर प्रभू रामचंद्राला कळालं तर मला सांगायची गरज नाही मी सांगायच्या आधीच असणारा माझा प्रभू रामचंद्र वनाला जाईल मी आता काय करू असं म्हणून असणारा राजा दशरथ दुःख करू लागलेले आहे। रामाची नाही राज्य चाल नाही विषयांचे कोड माझे वाक्य अति गोड घेईल ओढ वनवासा। आम्हाला असणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा लोभ नाही राज्य वैभवाचा लोभ नाही राजगादीचा लोभ नाही कोणत्याही गोष्टीचा लोभ माझ्या प्रभू रामचंद्राला नसल्यामुळं माझा असणारा एका शब्दावर माझा प्रभू रामचंद्र एका क्षणामध्ये आनंदानं असणारा वनवासाला जाईल मग जर माझा प्रभू रामचंद्र माझ्यापासून लांब गेला तर मी काय करू मी कसा माझ्या प्रभू रामचंद्राशिवाय राहू असं म्हणून असणारा राजा दशरथ दुःख व्यक्त करत आहे। वना धाडी तो ऐसी गोष्टी काना वचना होता भीती वनानी गेला तो उठा उठी जग जेठी श्रीराम। आणि मी वनाला पाठवतोय किंवा माझ्याकडून अशा प्रकारचे दोन वरदान या ठिकाणी गेलेले आहेत असं जरी नुसतं माझ्या प्रभू रामचंद्रांना ऐकलं ना तर एका मिनिटात असणारा माझा प्रभू रामचंद्र वनाला जाईल मग मी काय करू माझा रामच जर माझ्यापाशी नसेल किंवा त्याच्यापासून जर मला दूर राहायची पाळी आली तर मी असणारा जगू शकत नाही असं दुःख असणारा राजा दशरथ करू लागलेले आहे। वनवासाची हे कथा कानी ऐकता रघुनाथा वनानी घेल तत्वता त्याची मी आता काय करू आणि मी करू तरी काय असणार जर प्रभू रामचंद्राला कळालं आणि ते वनाला गेले तर मी काय करू असा विचार असणारा राजा दशरथांना दुःख देऊ लागलेला आहे। विशेष माझी वाक विद्यान
होना जाईल आवश्यक दुःख शोक दशरथा. आणि कशा प्रकारचे वरदान मला काही मागितलेले आहेत आणि ते जर एकदा प्रभू रामचंद्राला कळालं तर माझं जे असणारं वचन आहे ते कधीच खोटं माझा प्रभू रामचंद्र होऊ देणार नाही. लगेच मनाला निघून जाईल. मग मी काय करू असं दशरथ राजा म्हणून दुःख करतात. काही काही तवा हे खोटी हत्ते विस्तारील हे गोष्टी पाडील श्रीरामासी तुटी दुःख दृष्टी मूर्छित. आणि किती खोटे असणारे अशा प्रकारची काही आहे. तिनं असणार हट्ट करून नाही तोच हट्ट माझ्याकडे धरलेला आहे आणि त्या हट्टाच्या पायी असणारा माझा मुलगा माझं बाळ असणारा माझ्यापासून लांब जाऊ लागलेला आहे. माझा राम असणारा माझ्यापासून लांब जाऊ लागलेला आहे. याचं दुःख असणारं परत परत असणारं राजा दशरथांना होऊ लागलेलं आहे आणि परत परत मूर्छना असणारे त्यांना येऊ लागलेले आहे. कैकेयी म्हणे सुमंता प्रती रायासी लागली सुषुप्ती वेगी आणावा रघुपती आज्ञा मज प्रती रायाची. आणि त्या ठिकाणी काही माता म्हणू लागलेल्या आहेत. कारण असणारा राजा दशरथांच्या दारामध्ये असणारा त्या ठिकाणी सुमंत प्रधान येऊन बोलू लागलेला होता. त्यावेळी दशरथ राजांचं काही उत्तर न आल्याच्या नंतर काही माता जाऊन सांगू लागलेल्या आहेत की असणार राजांना लय गाढ झोप लागलेली आहे. त्याच्यामुळे काय करा तुम्ही जा आणि प्रभू रामचंद्रांना असणारा दशरथ राजांकडे घेऊन या असा आदेश असणारा त्या ठिकाणी काही माता सुमंत प्रधानांना देऊ लागलेल्या आहे. ऐसी कैसी हे सुषुप्ती क्षिती तळी डोळे भूपती मिथ्या मानवनिया चित्ती निगे मागुती सुमंत. आणि त्यावेळी सुमंत राजांच्या मनामध्ये विचार आलेला आहे एवढी तरी कशी असणारी कवा नाही की आपल्या राजांना झोप लागलेली आहे. सूर्य तर फार डोक्यावर यायची वेळ झालेली आहे तरीही असणारे राजा झोपलेले असं काही माता म्हणत आहेत. असू द्या जे असेल ते असेल पण आता काही मातेने आदेश दिल्याबरोबर तिथून असणारा सुमंत प्रधान माघारी फिरलेले आहे. तव अभिषेका सामग्री सभा मंडपाच्या द्वारी स्वय वशिष्ठ विस्तारी नाना परी उपचार. हे सगळं काही जे घडत होतं ते असणारं मलाच्या आत घडू लागलेलं होतं. बाहेर असणारा ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करायचा होता त्या ठिकाणी असणारा मुहूर्त जवळ आलेला होता. म्हणून वशिष्ठ ऋषीने असणारं सर्व काही सामग्री त्या ठिकाणी आणलेली होती. सर्व गोष्टी असणाऱ्या सजवून ठेवलेल्या होत्या. कशा प्रकारची तयारी त्या ठिकाणी वशिष्ठ ऋषीने केलेली होती ते ऐका. वशिष्ठ म्हणे सुमंताची सर्व सामग्री सांगे रायापाची वेगी बोलावी तयाची अभिषेकाची सुमुहूर्त. आणि वशिष्ठ ऋषींना असणारा प्रधान असल्या कारणानं राज्याचे सर्व कामं असणारे त्या सुमंतांना करावे लागत होते. लगेच असणारा वशिष्ठ ऋषीने सुद्धा आदेश दिलेला आहे की जा दशरथ राजांना बोलवून आण. आता सगळं काही सुमुहूर्त जवळ यायला लागलेला आहे. म्हणजे त्या राज्याभिषेकाची वेळ जवळ येऊ लागलेली आहे. राजा दशरथांना मी बोलवलं असा निरोप त्यांना सांग. सदा बळी औदुंबर त्याचे भद्रपीठ मनोहर केले असे अति सुंदर श्री रामचंद्र अभिषेका. रामचंद्राच्या अभिषेकासाठी असणाऱ्या त्या ठिकाणी सदाफळ अशा प्रकारचे झाडं असणारे आणलेले आहेत की त्यांचे फळं असणारे कधीही जात नाहीत. अशा प्रकारचे असणारे सजावट त्या ठिकाणी केलेले आहे. अतिशय असणारा सुशोभित अशा प्रकारचं त्यांचं जे ज्या ठिकाणी राज्याभिषेक बसून करायचं आहे ते व्यासपीठ सजावून ठेवलेलं आहे. असं असणारं सर्व सजावट वशिष्ठ ऋषींनी केलेली आहे. भद्री व्याघ्र चर्म अहत समग्रही नकपुच्छयुक्त सिंहासने विराजित वरासनार्थ रामचंद्राला बसण्यासाठी असणारं जशा प्रकारचं त्यांनी सांगितलं होतं की वाघाचं कातडं असणारं नक्यासोबत आणि तोंडापासून शेपटीपर्यंत असणारं जे कातडं आहे ते असणारं प्रभू रामचंद्राला बसायसाठी आणा. ते आसन त्या ठिकाणी आणलेलं आहे. ते आसन असणारं व्यवस्थित प्रभू रामचंद्राला बसण्यासाठी वशिष्ठ गुरूंनी हात आणलेला आहे. सुवर्ण कुंभ शतानुशत दीर्घ वसंदे वृषभ श्वेत सुवर्ण शृंगे क्षीरयुक्त वस्त्रे अहत अतिशुद्ध. आणि त्या ठिकाणी भरपूर बैल असणारे सोन्याचे शिंग असणारे आणलेले आहेत. त्यांच्या अंगावर झालरे आहेत. गायी आणलेल्या आहेत. त्यांच्या अंगावर सुद्धा असणाऱ्या झालरे टाकलेले आहेत. सुशोभित अशा प्रकारच्या गायी आणि बैल त्या ठिकाणी दान करण्यासाठी त्या ऋषींना जे आणलेले होते ते अत्यंत शोभायमान दिसू लागलेले आहेत. सिंधू संगम सुधा संगम गंगा यमुना त्रिवेणी संगम
जळे आणि रे पवित्र परम रघुत्तमाभिषेका रामचंद्राचा राज्याभिषेक करण्यासाठी असणाऱ्या त्रिवेणी संगमाचं पाणी आणलेलं आहे, तीर्थ आणलेलं आहे, गंगेचं असणारं तीर्थ आणलेलं आहे. सर्व जे काही पवित्र स्थान आहेत त्या ठिकाणाहून तीर्थ असणारा प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेकासाठी आणलेले आहे. सप्त कुश सप्त मृत्तिका सप्त ऋषी आणि का चतुष्टमोदींच्या उदका अभिषेकानी आणि सप्त असणारे ऋषी त्या ठिकाणी बोलवलेले आहेत आणि सप्त कुशिका सुद्धा असणाऱ्या त्या प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी त्या ठिकाणी वशिष्ठ गुरूंनी बोलवलेले आहेत. श्वेताश्व शार्दूल रथ चंद्रोपम छत्र श्वेत श्वेत चामरे रत्नदळित सुशोभित व्यंजने आणि त्या ठिकाणी असणार पांढऱ्या शुभ्र अशा प्रकारचे घोडे असणारे ज्या रथाला आहेत तो रथ असणारा त्या ठिकाणी सजवून प्रभू रामचंद्रासाठी आणलेला आहे. आणि चंद्रासारखं असणार दैदिप्यमान असं पांढरं शुभ्र असं त्यांच्यावर धरण्याचं जे छत्र आहे ते सुद्धा छत्र असणारा त्या ठिकाणी वशिष्ठ गुरूंनी तयार केलेलं आहे. आणि ते रत्नजडित अशा प्रकारचे छत्र आहेत आणि जे काही सर्व वस्त्र त्या असणार लावलेले आहेत ते अतिशय सुशोभित असे दिसू लागलेले आहेत. गोरोचन हरिद्रा गौरव क्षीरच्युत पल्लव पद्म पल्लव तोरणे बांधली अपूर्व राजे सर्व तिष्ठती. आणि त्या ठिकाणी आंब्याच्या झाडाचे ढाळे असणारे दुसरं आणि जे पवित्र झाड असते त्यांचे असणारे ढाळे आणलेले आहेत आणि त्या ढाळ्यांचं असणारे तोरण केलेले आहेत आणि सर्व तोरण असणारे त्या सभा मंडपाला प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी वशिष्ठ गुरूंनी बांधलेले आहेत. दधी मधुघृताक्षतायुक्त पूर्ण कलश चालकृत अष्टकन्या दानात उभ्या तिष्ठती अभिषेका. भरलेले दुधानं भरलेले ताकानं भरलेले तुपानं भरलेले माठ घेऊन असणाऱ्या तिथं 8 कन्या प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी वशिष्ठ गुरूंनी असणाऱ्या तिष्ठत उभा राहिलेल्या आहेत की कधी प्रभू रामचंद्र येते आणि कधी त्यांचा राज्याभिषेक होतो म्हणून या 8ही जणी असणाऱ्या उभा राहिलेल्या आहेत. मुकुट कुंडले रत्न मेखळा बाहु अंग दे कंठमाळा सिद्ध सामग्री सकळा ब्राह्मण मेळा तिष्ठतसे. रामचंद्राचा राज्याभिषेक झाल्याच्या नंतर त्यांना घालायचा जो मुकुट आहे त्यांना घालायचे जे अलंकार आहेत त्यांना घालायचे जे असणारे हार आहेत ते सर्व हार असणारे त्या ठिकाणी सज्ज करून वशिष्ठ गुरूंनी ठेवलेले आहेत. आणि सर्व ब्राह्मण देवता असणाऱ्या सुद्धा त्या हुंबाच्या ठिकाणी असणाऱ्या प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करण्यासाठी तिष्ठत म्हणजे वाट पाहत बसलेले आहेत. कधी प्रभू रामचंद्र येते आणि कधी एकदा मी असणारा त्यांचा अभिषेक करतो म्हणून ब्राह्मण देवता सुद्धा वाट पाहत आहेत. बाहेरी येऊन आपण अभिषेकावर गुणंदन हे वशिष्ठाची आज्ञा पूर्ण केले नमन सुमंते. आणि ज्या वेळेस वशिष्ठ गुरूंनी आज्ञा दिलेली आहे की जा दशरथ राजांना सांगा तुम्ही आधी बाहेर या असणाऱ्या ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार आहे इथं येऊन असणारा तुमच्या हस्ते आधी असणारा प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करा अशी आज्ञा दिल्याबरोबर असणारं दर्शन घेऊन ते निरोप घेऊन असणारा त्या ठिकाणी सुमंत महाराज निघालेले आहेत. ऐकोनी वशिष्ठाचे वचन राधा झाला अति उद्विग्न केली दाऊ काळे वदन मूर्छापन्न अति दुःखी. आणि यावेळेस असणार आधी तर ते मनानं असणार सुमंत त्या ठिकाणी राजा दशरथांना उठवायला गेलेले होते परंतु आता असणारा राज आज्ञा कोर्टाचा आदेश असणारा निघालेला होता. कारण ऋषीचा आदेश त्या राज्यामध्ये कुणाचाही आदेश मोडला तरी चालू शकत होतं परंतु गुरुचा आदेश असणारा त्या ठिकाणी मोडता येत नव्हता. त्यामुळे गुरुने असणारा तुम्हाला बोलवलेला आहे असं ज्यावेळेस त्या ठिकाणी ते सुमंत महाराज दशरथ राजांना सांगू लागलेले आहे त्यावेळेस राजा दशरथाला दुःख वाटू लागलेलं आहे. माझं काळात तोड मी कशा प्रकारे असणार त्या वशिष्ठ गुरूंना दाखवू काय माझी हालत आहे किंवा कशा प्रकारच्या धर्म संकटामध्ये मी अडकलेलो आहे हे कसं मी त्यांना सांगू म्हणून असणारं परत चक्कर असणारे राजा दशरथांना आलेले आहे. देखो रायाची अवस्था कंप सुटला सुमंता कैकेयी सांगे समूळ वार्ता म्हणे राव कावृता दुःख मानी. ज्यावेळेस राजा दशरथांना चक्कर आलेले त्या सुमंत प्रधानानं पाहिलं त्यावेळेस असणार अतिशय भीतीदायक वातावरण त्या सुमंतांना वाटू लागलेलं आहे. काय आपल्या राजाला झालेलं असावं काय नाही म्हणून ज्यावेळेस दुःख करू लागले त्यावेळेस असणार कैकेयी माता त्या ठिकाणी सुमंत महाराजांना बोलू लागलेले आहेत. काय बोलू लागले आहेत. पूर्वी विधले मज भाग्यसी भरता राज्य राम वनवासी याची मागता रायाची अति दुःखाची कामानी. आणि त्यावेळेस असणारा दशरथ राजा एकही शब्द असणारे सुमंताला बोललेले नाहीत काय करायचं काय नाही परंतु
मलिन अवस्था त्या ठिकाणी राजाची झालेली आहे. कारण रात्रभर असणारा हाच विषय त्यांच्या समोर होता. डोळे असणारे लाल गुण झालेले आहेत. अतिशय असणार काय करू काय नाही अशी अवस्था ज्यावेळेस पाहिली त्यावेळेस सुमंताला सुद्धा दुःख वाटलं आणि राजा काही बोलत नाहीत म्हणून असणार त्यांची मनस्थिती त्या सुमंताला कैकेयी माता सांगू लागलेली आहे. आता असणार मला ज्यावेळेस युद्धामध्ये मी त्यांना सहाय्य केलं होतं त्यावेळेस मला 2 वर असणारे सुमंता यांनी दिलेले होते आणि आता मी ते 2 वर मागायले तर द्यायला असणार कटाळा करू लागलेले आहेत. मला असणार ते देताना त्यांना हिचकीच वाटू लागलेली आहे असं सुमंताला असणार कैकेयी माता बोलू लागलेली आहे. निश्चय जाण तू सुमंता राज्यपट माझ्या भरता दंडकारण्य रघुनाथा भागान्यता आणि हो सुमंता मी तरी काय मागितलंय मी फक्त 2 वर मागितले. एका वरात माझ्या भरताला असणाऱ्या राजगादीवर बसवा आणि एका वरात प्रभू रामचंद्राला राज्याच्या बाहेर काढा. लय काय मोठं मी मागितलंय का सुमंता असं कैकेयी माता सुमंत प्रधानांना बोलत आहेत. ऐकता कैकेयीची वाणी सुमंत मूर्छित पडे धरणी कपाळ पिटी आक्रंदोनी काय पापिनी वदली. आणि ज्या वेळेस असणारं अशा प्रकारचं बोलणं सुमंताने कैकेयी मातेचं ऐकलेलं आहे. ऐकल्याबरोबर असणाऱ्या धरणीवर ते पडलेले आहेत. मोठमोठ्यानं डोक्यात असणारं मारून घेऊ लागलेले आहेत. कपाळावर मोठमोठ्यानं मारून घेऊ लागलेले आहेत आणि म्हणू लागलेले आहेत काय पापीन अशा प्रकारच्या कैकेयी माता तुम्ही आहात. काय तुम्ही मागितलंय तुम्हाला कळतंय का असं म्हणून असणारं त्या ठिकाणी सुमंत दुःख व्यक्त करू लागलेले आहे. राम परम प्रिय समजता जीवाहुनी आवडता त्या तुझ द्वेषी तार गुणाता अभाग्यता बयाली. आणि अभाग्य अशा प्रकारचं तुम्ही तुमच्या हाताने तुम्हाला मागून घेतलेलं आहे. आज ज्या प्रभू रामचंद्राला असणार सर्व लोक असणार हृदयापासून प्रेम करतात त्या प्रभू रामचंद्राचा द्वेष करून असणार अभागी तुम्ही होणार आहात. कसल्याही प्रकारचं सौभाग्य तुमच्याकडे राहणार नाही असं सुमंत असणारा कैकेयी मातांना बोलत आहे. हिचे वचनाची अनर्थ इसिराय करावा घात वनात वडतार गुणात आती आकांत होई. आणि आता असणारा कारण महाराणी असणाऱ्या त्या ठिकाणी कैकेयी माता होत्या त्यांना बोलण्याचा अधिकार असणारा त्या सुमंताकडे असणारा नव्हता. त्यामुळे असणारा मनातली मनात सुमंत विचार करू लागलेला आहे कशाला राजाला असणारे या राणीला जवळ ठेवला असेल. हिला असणार इथल्या इतर त्या राजा दशरथांनी मारून टाकायला पाहिजे आणि हिला मारून टाकल्याच्या नंतर कशाला प्रभू रामचंद्राला वनवासाला पाठवायची गरज आहे. हीच नसली तर हिच्या वचनाचं काहीही घेणं देणं नाही असा विचार सुमंतांना असणारा पडलेला आहे. येणी म्हणे पूर्वीची वाट न देता रायाची होय नरक सुमंता उडवल्या ती दुःख अधोमुख विलपत. आणि दुसरीकडे त्यांना वाटू लागलेलं आहे हिलाच असणारे जे 2 वर मागितलेले आहेत आणि जो असणारा सूर्यवंशाचं ब्रीद आहे की जे वचन दिलेलं आहे ते माणूस असो नसो काहीही असो ते वचन असणारं पूर्ण करण्याचं ब्रीद असणारं सूर्यवंशाचं आहे. मग असणारं आता काय आपल्या राजाला याच्यातून कुणी सोडवू शकत नाही असं ज्यावेळेस सुमंताला कळालं त्यावेळेस अतिशय दुःख करून असणारा मोठमोठ्याने रडू लागलेले आहेत. तयाची संभुक्ती दशरथ म्हणे हे बाहेर कडून मात वेगी पाचारी श्री रघुनाथ मग वृत्तांत कळेल. आणि त्यावेळेस असणारा राजा दशरथ असणारा बळद मळद असणारा आवाज काढून सुमंतांना म्हणू लागलेले आहे हा काही जो वृत्तांत तू ऐकलेला आहेस ना बाहेर कोणालाही असणारा हा कळू देऊ नकोस. पटकन जा माझ्या प्रभू रामचंद्राला आधी बोलवून आण मगच असणारा पुढचा निर्णय काय आहे तो होईल. प्रभू रामचंद्राशिवाय असणारा आता पुढचं काहीच होणार नाही. तू आधी जा आणि माझ्या प्रभू रामचंद्राला आण असा आदेश राजा दशरथांनी त्या सुमंतांना दिलेला आहे. सुमंत वेगे राजा देशी आला श्रीराम भवनाची शोभा शोभे वैकुंठाची लाज त्याची कैलासे. आणि सुमंत राजांनी दशरथ राजांचा आदेश घेतल्याबरोबर त्या ठिकाणाहून उठलेले आहेत आणि धावत पळत असणाऱ्या त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या महलाच्या जवळ आलेले आहेत. आणि महलाच्या जवळ आल्या असणाऱ्या त्यांनी ज्यावेळेस महल बघितलेला आहे त्यावेळेस वैकुंठासारखी शोभा असणारे प्रभू रामचंद्राच्या महलाची दिसू लागलेली आहे. कारण पूर्ण परब्रह्म अशा प्रकारचे प्रभू रामचंद्र होते. तिथं दुःख असणारे एकदा प्रभू रामचंद्राच्या जवळ गेल्याच्या नंतर कसल्याही प्रकारचं दुःख माणसाकडे राहत नाही. अशा प्रकारच्या ठिकाणी असणारा सुमंत राजा गेल्याच्या नंतर वैकुंठासारखी असणारी त्या ठिकाणी भावना त्यांना येऊ लागलेली आहे. भवनी मयूर नृत्य करीती तेने तांडव विसरे उमापती मधुर पारवे भूमिती
चमके चित्ते सामवेद. रामचंद्राच्या महलाच्या जवळ जे मोर नाचू लागलेले आहेत ते एवढं सुंदर नाचू लागलेले आहेत की महादेवाला सुद्धा आपलं नृत्य करायचं थांबवून ते असणारा मोरांकडे पाहत आहेत. अशा प्रकारचा दैदिप्यमान असणारा त्यांचा महल दिसू लागलेला आहे. पारव्यांच्या पियुषवाणी गंधर्व केले वेडावणे चारी वेद झाले मोनी श्रीराम भवनी आल्हाद. आणि पारवे अशा प्रकारे असणारे त्या ठिकाणी गायन करू लागलेले आहेत की गंधर्व सुद्धा असणारे त्या ठिकाणी गप्प बसलेले आहेत आणि त्यांचं गायन ऐकू लागलेले आहेत. अशा प्रकारचं दैदिप्यमान किंवा प्रसन्न वातावरण त्या महलाच्या आजूबाजूचं आहे असं असणारं एकनाथ महाराज सांगत आहे. श्रीरामाच्या भवनाप्रती शुक सुभाषित बोलती वेदांत वेडावली किती रस सेवेती उपनिषदे. आणि त्या ठिकाणी जे शुक आहेत ते असणारं ज्या वेळेस बोलू लागलेले आहेत किंवा कथा कीर्तन करू लागलेले आहेत त्यावेळेस वेदांना सुद्धा त्यांचं ऐकून असणारा वेळ लागलेला आहे. असं या प्रकारचं वातावरण प्रभू रामचंद्राच्या महलाच्या आसपासचं आहे असं सांगतात. सारिका गोड बोलती तिने लाज सरस्वती विस्मयो मानी बृहस्पती पक्षी पक्षार्थी परमार्थी. सारिका म्हणजे कोकिळा असणारं त्या ठिकाणी गायन करू लागलेले आहेत. त्या कोकिळेचं गायन ऐकून असणारं सरस्वती माता सुद्धा असणारे स्वतःला लाजू लागलेले आहेत. एवढं मधुर असणारं त्या कोकिळा प्रभू रामचंद्राच्या महलाच्या परिसरात गावू लागलेले आहेत आणि एवढं प्रसन्न त्या ठिकाणचं वातावरण आहे असं एकनाथ महाराज सांगतात. रस द्रवती द्राक्ष घड तो रस सर्वाहुनी गोड सजाडते होईनी चाड पुरे गोड मुमुक्षांचे. आणि जे असणारे त्या ठिकाणी द्राक्षाचे बाग आहेत ते सुद्धा असणारे मनाला रस असणारा निघू लागलेला आहे आणि त्याचा जर रस एकदा प्राशन केला तर असणाऱ्या कशाचेही गोडे राहत नाही. त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतरच मन तृप्त होतं. अशा प्रकारचे द्राक्षाचे बाग सुद्धा असणारे त्या ठिकाणी त्या सुमंत प्रधानांनी पाहिलेले आहे. रामांगणीच्या कमळीनी कमळा लाजे त्या ते कोणी माझा रहिवास चरणी हृदयाभरणी शोभती. आणि प्रभू रामचंद्राच्या अंगणातले जे कमळ आहेत त्यांच्याकडे बघून असणाऱ्या लक्ष्मी माता म्हणजे असणाऱ्या स्वतः भगवंताच्या पत्नी त्या सुद्धा लाजू लागलेल्या आहेत. म्हणू लागलेल्या आहेत माझं असणारं आसन जे आहे ते भगवंताच्या पायावर आहे पण किती त्या कमळाचं सौभाग्य आहे जे असणारं त्या विष्णूंच्या असणारं पोटातून कमळ निघलेलं आहे आणि त्याच्यातूनच ब्रह्मदेवाचा जन्म झालेला आहे. एवढं महान असणारं ते कमळ आहे. मला सुद्धा असणारं पायावर त्या ठिकाणी भगवंताच्या राहावं लागतं पण हे असणारं त्यांच्या बेंबीत राहतं म्हणून त्या ठिकाणी लक्ष्मी माता सुद्धा लागू लागलेल्या आहे. श्रीराम भवनींचे सुमन सुहासे होय मना उर्मना तिने सुहासे पांगुळे पवन राहे मिळोन चिद्रुपी. आणि त्या आसपासचे जेवढे फुलांचे झाड आहे त्याचा सुगंध एवढा दरवळू लागलेला आहे की सर्व वारा असणारा त्या ठिकाणी प्रसन्न होऊन गेलेला आहे. पताका श्रीराम मंदिरी झळकता ती चिदंबरी जो कालचे त्यांची थोई चराचरे तो धन्य. गगनामध्ये असणाऱ्या पताका प्रभू रामचंद्राच्या महलाच्या उंच गेलेले आहेत की ज्याला त्याचा शेवट दिसल तो खरंच धन्य अशा प्रकारचा आहे असं असणार एकनाथ महाराज सांगतात. च्युत वृक्ष राजभवनांत अवघे झाले जी अच्युत सबळ झाले अतिविहित फळे त्यागेत परिपाके. आणि च्युत फळ मध्ये असणारं जे काही झाडाचे मनानं गळून पडणारे फळं आहेत किंवा ज्याच्यामध्ये कोय असते अशा प्रकारच्या फळांच्या सुद्धा कोया त्या ठिकाणी निघून गेलेल्या आहेत. अशा प्रकारचं असणारं त्यांच्या अंगणातील शोभा आहे असं एकनाथ महाराज वर्णन करतात. पारिजात स्वर्ग सुवासे पायी लोळती लोकोणी नपुसे श्रीराम मंदिरेची मानसे अवघे उदासे तयासी. आणि प्रभू रामचंद्राच्या जे पारिजातकाचं झाड असणारं वैकुंठामध्ये आहे त्याची जो सुगंध असणारा त्याचा सुद्धा येत नाही एवढा सुगंध असणारा या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या झाडातील पारिजातकाचा येऊ लागलेला आहे आणि त्याची फुलं असणारी खाली पडलेली पायाखाली येऊ लागलेली आहे असं वर्णन एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. सप्तावर्ण सप्त दारवंटे द्वारपाळ सज्ञान मोठे कळे काते माहिती सोटे ऐसे लाटे प्रतापी. आणि जे राजा दशरथांचे प्रधान असल्या कारणाने एवढं सामर्थ्य त्यांच्याकडे आहे असं सांगू लागलेले आहेत. त्या ठिकाणी जे काही प्रभू रामचंद्राजवळ जायचंय तर तिकडे जाण्यासाठी असणारे 7 दरवाजे पार करून असणाऱ्या प्रभू रामचंद्राची भेट होते असं एकनाथ महाराज सांगू लागलेले आहेत. आणि ते 7 दरवाजे पार करण्याचं सामर्थ्य जे असणारे या सुमंत प्रधानांकडे आहे असं असणारे एकनाथ महाराज सांगू लागलेले आहेत. कोणी द्वारपाळा चावेत कृतांत चळचळा कापत
काळ कामारा पै होत श्री रघुनाथ सेवावया. आणि जे द्वारपाळ आहेत प्रभू रामचंद्राचे त्यांच्याकडे जर पाहिलं तर काळ सुद्धा असणारा चळकाप बेल अशा प्रकारचे त्यांचे असणारे द्वारपाळ प्रभू रामचंद्राचे आहेत. त्यांचं वर्णन असणारं एकनाथ महाराज सांगत आहे. श्री राम मंदिर देखता देख सुमंताचे परम हरेक मागे विसरला रूप परम सुख पावला. आणि ज्यावेळेस असणार त्या सुमंत प्रधानांनी ज्यावेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्राचं मंदिर बघितलेलं आहे, ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र राहायला होते ते राहायचं स्थान असणारं बघितलेलं आहे, त्यावेळेस सर्व दुःख असणारं त्या ठिकाणी कैकई काय होते काय असणारं मागं झालेलं आहे हे सर्व विसरून असणारं आनंदी मन असणारं त्यांचं प्रभू रामचंद्राचं मंदिर बघितल्याबरोबर झालेलं आहे. रथ चालूनी पहिले द्वारी छत्र चामरे दुसरे द्वारे पद कान तिसरे द्वारी तेजोनी नरे जाईये. आणि मंदिरामध्ये जायचं असेल तर काय करावं लागतंय? पहिलं असणारं आले आले आपण ज्या वाहनानं आलेलो आहोत ते वाहन असणारं बाहेर सोडावं लागतं. ते काय गाडी असेल घोडा असेल जे असेल ते असणारं आधी बाहेर सोडावं लागतं. आणि दुसऱ्या द्वारामध्ये छत्र चामरमध्ये असणारं आपली टोपी वगैरे जे काही आपल्या डोक्यावर असेल फेटा टोपी ते असणारं त्या ठिकाणी उतरावं लागतं. आणि तिसरं द्वार म्हणजे थोडं पुढं गेल्याच्या नंतर चप्पल आपल्याला सोडावी लागते आणि ते सगळं काढून असणारं हे दार पार करता येतात असं असणारं या ठिकाणी एकनाथ महाराज सांगू लागलेले आहे. चौथे द्वारे सांडित अर्थ पाचवे द्वारे निशेष स्वार्थ सहावे द्वारे साधने समस्त सोयी राहते सर्व हे. चौथे द्वारे अर्थ म्हणजे असणारा तिथं जी दानपेटी आहे त्यात काहीतरी असणारं दान किंवा काहीतरी श्रद्धेनं त्या ठिकाणी टाकायला पाहिजे असा असणारा या ठिकाणी एकनाथ महाराज सांगू लागलेले आहेत. आणि पाचव्या द्वारावर असणारा कसल्याही प्रकारचा स्वार्थ असणारा घेऊन भगवंताकडे जायला नाही पाहिजे असं असणारं एकनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि सहाव्या द्वारावर साधने असणारे जे काही आपले आहेत जे काही आपण साधनं आणलेली आहेत ते त्या ठिकाणी पाचव्या दारावर सोडायचे आहेत. असं करूनच आपण त्या ठिकाणी भगवंताकडे जाऊ शकतो असं एकनाथ महाराज सांगू लागलेले आहेत. याचा खूप मोठा गोयार्थ आहे पण मला जेवढा सांगता येतो तेवढा मी सांगत आहे. सांडूनी मी तुपणाचा सांगते घावे द्वारात तैची भेटे श्री रघुनाथ मुख्य परमार्थ या नाव. आणि मी तू पण असणारा शेवटच्या द्वारावर सोडायचा आहे. मी कोण आहे तो असणारा सर्व मीपणा सर्व काही आपल्यामध्ये मी काय आहे हे सोडून असणारा ज्या वेळेस आपण त्या ठिकाणी जातो तेव्हाच आपल्याला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राची किंवा भगवंताची भेट होते. अशा प्रकारचे सर्व द्वार पार करून असताना त्या ठिकाणी सुमंत प्रधान प्रभू रामचंद्राकडे जाऊ लागलेला आहे. भावात ते राजभवन प्रथम दार वंटा ते श्रवण दुसरे द्वारी ते साधन नित्या नित्य ज्ञान ते त्याचा अर्थ असणारा मी सांगितलं की चप्पल सोडायची बूट सोडायचा हा अर्थ नसून असणारा पहिला जो असणारा दार आहे किंवा पहिलं जे द्वार असणारं त्या ठिकाणी भगवंताकडे जाण्याचं आहे ते असणारं श्रवण आहे. म्हणजे आपण कथेला आलो मन लावून असणारं जर कथा ऐकली तर असणारं ते पहिल्या द्वारातून आपण पुढे गेलो असं समजायचं. आणि दुसरं द्वार म्हणजे साधन म्हणजे ते ऐकलेलं नुसतं ऐकायचं सोडून द्यायचं नाही तर ते असणारं ध्यानात ठेवायचं. ते ध्यानात ठेवल्याच्या नंतर असणारं तिसरं दार म्हणजे असणारं त्याचं मनन असणारं नित्यंत करायचं. परत परत असणारं ते आठवायचं आणि त्याचं मनन करायचं. अशा प्रकारचं जर केलं तर एक एक पायरी असणारं आपण प्रभू रामचंद्राकडे भगवंताकडे जाऊ असं ग्रंथकर्ते सांगतात. चौथा दार म्हणतात ते मनना पाचवा तो निधी ध्यासन सहावा तो वैराग्य पूर्ण सातवा तो जाण साक्षात्कार. चौथा दरवाजा कोणता आहे तर जे आपण ऐकलेलं आहे ते नितांत मनन करायचं त्याचं असणारं नामस्मरण परत परत करायचं. आणि पाचवा दार कोणता आहे तो असणारा नित्यंत ध्यास म्हणजे असणारा आपल्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची आवड लागली नाही पाहिजे. त्या भगवंताची ज्या वेळेस आवड लागेल त्यावेळेस असणारा हा पाचवा दरवाजा उघडतो. आणि ह्या पाचवा दरवाजा उघडला की तुम्हाला वैराग्य असणारं सहाव्या दरवाजामध्ये प्राप्त होतं. आणि एकदा तुम्हाला वैराग्य प्राप्त झालं की भगवंतात आणि तुमच्यात काहीही अंतर राहत नाही असं एकनाथ महाराज सांगतात. याची मार्गाचे परिपाटी श्रीरामाची होय भेटी बरल्या जीवा वाटी वादती पाठी यमदंड. आणि अशा प्रकारे जर तुम्ही केलात तर त्या प्रभू रामचंद्राची भेट होते. आणि जर तुम्ही अशा प्रकारे करून भगवंताची भेट नाही घेतली तर असणारा यम आहेच तुमच्यासाठी मोकळा. तुम्हाला मोकळं करण्यासाठी यमाकडेच जावं लागणार आहे असं एकनाथ महाराज सांगतात. असो अतिशय हा कवितार्थ
पुढे चालवावा ग्रंथ पाचारावया रघुनाथ आला सुमंत सवेग. आणि असा कथार्थ असणारा वाढू लागलेला आहे. म्हणून त्या ठिकाणी सुमंत प्रधान असणारे प्रभू रामचंद्राला दशरथ राजाने बोलवलेलं आहे. हा निरोप सांगण्यासाठी प्रभू रामचंद्रांजवळ आलेले आहे. अंतर शुद्ध तो सुमंत आलावा सातवे द्वारात तेने देखिला श्री रघुनाथ स्वरूपात अनुपम्या. आणि असे सातही जे दरवाजे असणारे सांगितलेले आहेत ते सर्व दरवाजे पार करून असणारा त्या ठिकाणी सुमंत प्रधान जो आहे तो असणारा प्रभू रामचंद्राजवळ आलेला आहे. आणि त्या प्रभू रामचंद्राजवळ आल्याच्या नंतर ज्या वेळेस प्रभू रामचंद्राचं स्वरूप असणारं त्या सुमंत प्रधानांनी पाहिलेलं आहे ते अतिशय असणारं शोभायमान किंवा सुख देणारं अशा प्रकारचं आहे. असं असणारं त्या ठिकाणी ग्रंथकर्ते सांगतात. राजीव लोचन घन सावळा अजानो बाहू अति विशाळा मुकुट कुंडले विचित्रमाळा अनर्घ्य गळा निज पदक. आणि त्यावेळेस असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या स्वरूपाचं वर्णन करू लागलेले आहेत की सावळा अशा प्रकारचं त्यांचं रूप आहे. आणि त्यांचे हात असणारे त्या ठिकाणी अजानुभाऊ म्हणजे असणारा गुडघ्यापर्यंत ज्याचे हात असतात त्यांना अजानुभाऊ असं म्हणतात. तशा प्रकारचे हात असणारे त्यांचे आहेत. आणि अतिशय शोभायमान किंवा अतिशय गोंडस असं रूप असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं सुमंत प्रधानांनी पाहिलेलं आहे. वीज लागोनी कासेसी जाऊ विसरली असताची तैजा पितांबर तेजसी कटी प्रदेशी लखलखित. आणि पितांबर मध्ये त्यांच्या अंगावरचं वस्त्र कसं होतं वीज कडकडली की लगेच निघून जाते. परंतु ती निश्चिंत कडकडत ज्यावेळेस राहील त्यावेळेस जेवढा प्रकाश असणारा तिचा राहतो तशा प्रकारची चमक असणारी त्यांच्या पितांबराची म्हणजे त्यांच्या अंगावर घेतलेल्या वस्त्राची होती. असं असणारं वर्णन एकनाथ महाराज करत आहे. सावळे अंगी सुगंधी उटी बाहुभूषणे बाहुवटी टिळक पिवळा ललाटी देखता दृष्टी मन निवे. आणि त्यांच्या अंगामध्ये असणार जे काही वस्त्र त्यांनी घातलेले होते ते शोभायमान अशा प्रकारचे होते. कपाळाला असणारा पिवळा टिळा असणारा त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांनी लावलेला होता. तो चंदनाचा टिळा असणारा अतिशय सुगंधित अशा प्रकारचा वास देऊ लागलेला होता. असं असणारा एकनाथ महाराज सांगत आहे. मार्ग शिंपिले सुगंधे तोरणे मखरे नानाविले नगर शृंगारी विनोदे परमानंदे आल्हाद. आणि सर्वाला असणारा त्या ठिकाणी आनंद वाटू लागलेला आहे. अतिशय सजावट असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या महलामध्ये ज्यावेळेस सुमंतानं पाहिले त्यावेळेस असणारं सर्व दुःख त्या ठिकाणी सुमंत प्रधानाचं नाहीस झालेलं आहे. मुंडप घसणी होत वारी एक चढले माळी गोपुरी एक पाहती गवाक्षद्वारी आवडी भारी श्रीरामी. आणि प्रभू रामचंद्राची आवड असणारी सर्वांनाच आहे. कुणी असणार घराच्या पत्र्यावर चढू लागलेला आहे, कुणी झाडावर चढू लागलेला आहे. प्रभू रामचंद्राला पाहण्यासाठी असणारा प्रत्येक जण असणारा त्या ठिकाणी तुळतुळ करू लागलेला आहे. आल्हाद नगरा माधारी गुढ्या उभविल्या घरोघरी सदैव बली राणी करी नर नारी व वाळीती. पितांबर परिधान कटी मिरखळा विराजमान देखता हरे भोग तहान आनंद घन श्रीराम. आणि प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या गळ्यामध्ये जे पितांबर आहे ते सुद्धा अतिशय शोभायमान अशा प्रकारचं दिसू लागलेलं आहे. आणि त्याच्याकडे बघितल्याच्या नंतर तहान भूक सुद्धा लागत नाही अशा प्रकारची शोभा त्याची आहे असं एकनाथ महाराज सांगू लागलेले आहे. वाटी अंधुवाचा गजर चरणी गरजती तोडर सुवर्ण पर्यंकी शिरभुवीर आल्हाद थोर सुमंता. आणि जेवढे अलंकार प्रभू रामचंद्रांना घातलेले आहेत ते सर्व अलंकार असणारे त्या ठिकाणी प्रधानांना सुमंत प्रधानांना आनंद देऊ लागलेले आहे. सौंदर्याची निसीम सीमा सीता सेवी श्रीरामा लक्ष्मीकांता श्रीरमा तैसी प्रतिमा शोभत. आणि प्रभू रामचंद्राजवळ असणाऱ्या सीता माता अतिशय सुशोभित अशा प्रकारच्या दिसू लागलेल्या आहेत.
प्रभु रामचंद्र भगवान की जय. ऐसा जे को निर्वीर सुमंत केला नमस्कार तुझे भेटी सेंद पवर अति सादर एकांती. आणि अशा प्रकारचं रूप असणारं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं सुमंत प्रधानांनी पाहिलेलं आहे. आणि मी तुम्हाला एकांतात भेटण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. काहीतरी महत्वाचा निरोप असणारा तुम्हाला मला सांगायचा आहे. असं असणारा सुमंत प्रधान प्रभू रामचंद्रांना बोलू लागलेले आहेत. ऐकोने सुमंताचे वचन सीता बोले स्वास्य वदन रामया राज्याभिषिंचन राय प्रधान पाठविला. आणि अशा प्रकारचं सुमंत प्रधानांचं बोलणं ऐकल्याबरोबर सीता माता हसू लागलेल्या आहेत आणि म्हणू लागलेल्या आहेत. आता निश्चितच असणारा प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार असेल. त्यामुळेच असणारा दशरथ राजांनी सुमंत प्रधानांना प्रभू रामचंद्राला बोलवण्यासाठी पाठवलेलं आहे असं हसून असणाऱ्या सीता माता बोलतात. ऐकोने पितयाचे आज्ञा वचन शीघ्र उठला रघुनंदन सीतेने करुणिया नमन निराजन त्यासी. आणि ज्या वेळेस आपल्या वडिलांनी असणार त्या ठिकाणी बोलवलेला आहे असा आदेश त्याचे प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेस ऐकलेला आहे त्यावेळेस असणाऱ्या उत्साहाच्या भरामध्ये आपल्या पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्र निघालेले आहे. पण निघालेले असताना असणारा पाणी असणारं त्या ठिकाणी सीतामातेनं दोघांनाही असणारं पाणी दिलेलं आहे आणि ते पाणी घेऊन आपल्या पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी निघालेले आहेत. श्रीराम द्वारांतरी येत सुमंत शीघ्र निरारत त्यावरी पैसविला रघुनाथ जैसा भास्कर तेजस्वी. आणि ज्या वेळेस प्रभू रामचंद्र असणारे दशरथ राजांकडे जाण्यासाठी निघालेले आहेत त्यावेळेस उठल्याबरोबर असणार सुमंत महाराजांनी आपला जो रथ आहे तो दारात आणलेला आहे आणि लगेच प्रभू रामचंद्र त्या रथावर रूढ झालेले आहेत आणि अतिशय शोभायमान असे प्रभू रामचंद्र दिसू लागलेले आहेत आणि ते दशरथ राजांकडे निघालेले आहेत. लक्ष्मण झाला छत्र जाळे त्यामध्ये सुमंताचे करे श्रीराम निघाला बाहेरी जय जयकार गण गरजे. आणि ज्या वेळेस असणार प्रभू रामचंद्र रथामध्ये बसलेले आहेत त्यावेळेस त्यांचं छत्र असणार त्या ठिकाणी लक्ष्मणजीने धरलेलं आहे आणि जो रथ आहे त्या ठिकाणी सुमंत प्रधान चालवू लागलेले आहेत आणि सर्वजण मोठमोठ्यानं गजर करीत असणार राजा दशरथांकडे निघालेले आहेत. पुढावे रवींद्र पाणी लागल्या वाजंत्र्याचा ध्वनी राजेचे का मुकुट म्हणे लागती चरणे श्रीराम. आणि सर्वजण तर असणारे त्या अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचीच वाट बघत होते कधी प्रभू रामचंद्र बाहेर येते आणि कधी त्यांचा राज्याभिषेक होतो या उत्साहात सर्वजण थांबलेले होते. रस्त्यात जाताना असणारा जे कोणी असणारा रस्त्यामध्ये असतील ते असणारा प्रभू रामचंद्राचं दर्शन घेऊ लागलेलं आहे आणि उत्साह साजरा करून असणारा त्यांच्या नावाचा गजर करू लागलेले आहेत. पाठीची रथांचे गडगडाट वरे युवराज श्रेष्ठ श्रेष्ठ दुहे बाई कुंजर ताट पुढे उद्भट महावीर. आणि त्या ठिकाणी ताफा प्रभू रामचंद्राचा जो आहे मागे असणारे मोठमोठे महान शूरवीर योद्धे असणारे त्यांच्या ताफ्यामध्ये जाऊ लागलेले आहेत. पुढे सुद्धा असणारे महान शूरवीर अशा प्रकारचे चलू लागलेले आहेत आणि असा सर्व फौज फाटा घेऊन असणार दशरथ राजांकडे प्रभू रामचंद्र निघालेले आहेत. असे वारांचे पैथवे वारो नाचते अतिरागवे महामांडलिकांचे आवे जय जयकारे गजते. आणि महामांडलिक मध्ये असणारे जे जे महान तपस्वी अशा प्रकारचे जे ऋषी आहेत ते सुद्धा असणारे त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या राज्याभिषेकासाठी आलेले होते. ते सुद्धा कौतुकाने असणारा प्रभू रामचंद्राचा नावाचा गजर करू लागलेले आहे. प्रभू रामचंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. अश्वगजरतांचे भार चालते पायांचे मोगर ऐकार थैकार जय जयकार सेना संभार चतुरंग. प्रभु रामचंद्र भगवान की जय. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांना राजा दशरथाने बोलवून पाठवलेलं आहे आणि ते बोलवून घेऊन प्रधान सुमंत प्रभू रामचंद्राकडे जाऊन प्रभू रामचंद्रांना आणू लागले आहेत. प्रभू रामचंद्रांना रथात बसवलं. वारा घालायला सुमंत आहे. लक्ष्मणजीने छत्र धरलंय आणि असंच चालत असताना प्रभू रामचंद्रासोबत
जे पायदळ आहे, घोडदळ आहे, रथाला बसणारे आहेत, काही हत्तीवर बसून येणारे आहे, अशा प्रकारे असणार 4 प्रकारची सेना घेऊन प्रभू रामचंद्र आणि त्यांचे सोबत जेवढेही लोक होते ते सर्व प्रभू रामचंद्राच्या नामाच्या गजरामध्ये राजा दशरथाच्या महालाकडे निघालेले आहेत. ध्वजा पताका पार डोलते श्री गिरी संभार सिंहनाद करीचे वीर भाट कैवार वाणिके. आणि मोठ्या मोठे झेंडे त्या रथांना लावलेले आहेत आणि ते झेंडे लावून सर्वजण प्रभू रामचंद्राच्या नावाने घोषणा देऊ लागले. जे काही भाट आहेत ते प्रभू रामचंद्राचा जे काही गुणवर्णन आहे ते करू लागले आणि जे ब्राह्मण वगैरे आहेत ते असणारे मंत्र वेदोक्त म्हणू लागलेले आहेत. आणि अशा प्रकारे सगळ्याचा ज्यावेळेस घोष होऊ लागला, नामाचा असणारा त्या ठिकाणी मोठ्या मोठ्याने ज्यावेळेस नामस्मरण त्या सगळेजण करू लागले, त्यावेळेस मेरू मांदारासारखे जे काही पर्वत आहेत ते सुद्धा असणाऱ्या जागेवर थरथर कापू लागले. अशा प्रकारचा जयघोष करून प्रभू रामचंद्र त्या सर्वांना घेऊन राजा दशरथाच्या महालाकडे निघालेले आहेत. नगर नागरिक लोक हर्षे बोलते सकळीक राये श्रीराम पाचार्य अधिक राज्याभिषेक करावया. आणि इतक्या असणाऱ्या त्या प्रेमाने सर्वजण राजा दशरथाच्या महालाकडे जाऊ लागलेले आहेत. प्रभू रामचंद्र प्रसन्न मुद्रेत आहेत आणि ही सर्व असणारे त्या ठिकाणी जनता ज्या वेळेस पाहू लागली त्यावेळेस ते सर्व जनतेतील सामान्य व्यक्ती बोलू लागले की आता निश्चितच प्रभू राम ज्या अर्थी राजा दशरथांच्या महालाकडे जाऊ लागले त्या अर्थी निश्चितच आता राजा दशरथ प्रभू रामचंद्रांना असणारा राजा बनवणार, पुन्हा असणारा आपण अत्यंत सुखी होणार, आपल्या मनात जे आहे तेच असणारा निश्चित होणार आहे. अशा प्रकारच्या असणाऱ्या जनता त्या ठिकाणची बोलू लागलेली आहे. हेची वार्ता घरोघरी स्वये बोलते नरनारी राम जातो निज गजरे राज्याधिकारी व्हावया. आणि अशाच प्रकारची जे गोष्टी आहेत त्या अयोध्येमध्ये सर्वजण करू लागले आहेत. ज्या काही स्त्रिया आहेत, बारकाली लेकरं आहेत, वृद्ध पुरुष आहेत, हे सर्वजण म्हणू लागले की प्रभू रामचंद्र इतक्या उल्हासामध्ये जे काही निघालेले आहेत ते असणार निश्चितच आपला अधिकार मिळवण्यासाठी आणि राजा होण्यासाठी निघालेले आहेत. आणि आता एकदा का राजा दशरथांकडे गेले पुन्हा निश्चित होईल आणि आपला राजा प्रभू रामचंद्र होईल, अशा गप्पा त्या सर्व अयोध्येमध्ये रंगू लागलेले आहेत. मार्ग शिंपिले सुगंधे तोरणे मकरे नाना विधे नगर श्रृंगारिले विनोदे परमानंदे आल्हाद. आणि प्रभू रामचंद्र राजा दशरथांच्या महालाकडे जात असताना ज्या काही वाटामध्ये सर्व जे काही घरं असतील किंवा जे सर्व राहणारे असतील त्या सर्वांसहित अयोध्यावासियांनी प्रभू रामचंद्राच्या पुढे असणारे अत्यंत सुगंधमय अशा प्रकारचे सडे टाकलेले आहेत, सर्व तोरणं बांधलेले आहेत, फुलांनी असणारे आपले दार दरवाजे घर सगळे काही सजवलेले आहेत. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांना प्रसन्न मुद्रेने त्या राजा दशरथांच्या महालाकडे नेऊ लागलेले आहेत. मुंडा घसले होत भारे एक चढले माळिया गोपुरे एक पाती गवाक्षद्वारे आवडी भारे श्रीरामे. आणि ज्या वेळेस असं असणारा प्रभू रामचंद्रांना पाहू लागले की आता असणारा आपला इच्छुक जो काही व्यक्ती आहे तो राजा होणार आहे आणि त्याच्यामुळं एकमेकाच्या असणाऱ्या खांद्यावर डोळे मारून बघू लागले आहेत. कुणी असणारा आपल्या घराच्या दारात उभा राहून बघू लागले, खिडक्यातून बघू लागले, कुणी असणार त्या ठिकाणी आपले जे काही स्लॅब वगैरे आहे, माड्या आहेत, गुपुरे आहेत, अशा प्रकारे उंच उंच जाऊन प्रभू रामचंद्र आपल्याला ज्या ठिकाणी उभा राहून दिसतील त्या ठिकाणी असणार आपलं अधिष्ठान मांडण्याचं काम सर्व त्या अयोध्यामधील जी काही जनता आहे ते सर्व करू लागलेले आहे. आल्हाद नगरा माझारे गुडिया उडल्या घरोघरी सदीप बलिदाने करी नरनारे ओवाळीचे. आणि अति आनंद प्रभू रामचंद्र असणारा आता राजा होणार आहेत म्हणून सगळ्यांना झालेला आहे. सगळ्यांनी गुढ्या उभा केलेल्या आहेत, झेंडे असणारा त्याला लावलेले आहेत, पुन्हा प्रत्येकाने आपल्या दारामध्ये रांगोळ काढे सदा संमार्जन केलेलं आहे. त्या पुढे असणार म्हणजे बारक्या पंत्या वगैरे लावल्या आहेत, दिवे लावलेले आहेत आणि सगळीकडे असणारा नामाचा जयघोष चालू आहे. आणि अशा प्रकारचा आनंदाने भरून सगळी अयोध्या नगरी असणारी पावलेली आहे. पाहता श्रीरामाचे मुख परमानंदे होतसे सुख डोळ्या लागले टकमक नावड्याने एक दृष्टीसे.
आणि आपण जर आता नुसतं पंढरपूरला गेलो प्रभू असणार भगवान पंढरीच्याला जर पाहिलं तर असणारा आपल्याला अतीव आनंद होतो, अत्यंत समाधान अशा प्रकारचं होतं. परंतु त्या अयोध्यावासियांचं इतकं मोठं नशीब आहे की प्रभू रामचंद्र असणार ते स्वतः आपल्या डोळ्याने पाहू लागलेले आहेत आणि त्यांचा आनंद किती असणारा मोठा असेल. आणि अशा आनंदामध्ये जर प्रभू रामचंद्राच्या नजरेला जर नजर झाली तर पुन्हा असणाऱ्या या जगतामध्ये कोणत्या गोष्टीची पाहण्याची उणीव राहत नाही अथवा कोणती गोष्ट भोगण्याची उणीव राहत नाही. पूर्णता प्राप्त झाल्यासारखा असणारा प्रभू रामचंद्राच्या दृष्टी झाली की होऊ लागलेली आहे. अशा प्रकारे असणारा आनंद त्या अयोध्यावासियांना त्या ठिकाणी प्रभू रामचंद्र प्रदान करण्याचं कार्य करू लागलेले आहे. लवो विसरली नेत्रपाते प्राण पांगोळ झाला निजगते सर्व इंद्रिया एक वृत्ते श्रीराम मूर्ती देखोने. आणि प्रभू रामचंद्र पाहिल्यानंतर जे काही डोळे आहेत त्या डोळ्यांना ज्या पापण्या आहेत त्या पापण्याला असणारा खालीवर करायला सुद्धा विसरलेले आहेत. कारण प्रभू रामचंद्राचं स्वरूपच इतकं सुंदर सोज्वळ अशा प्रकारचं राजीव लोचन अशा प्रकारचं आहे. आणि हे पाहिल्यानंतर जे काही सर्व इंद्रिय आहेत ती असणाऱ्या जागेवर स्तब्ध होतात आणि अखंड प्रभू रामचंद्राच्या असणाऱ्या स्वरूपात नाहून जातात. अशा प्रकारची स्थिती असणारी त्या अयोध्येतील जनतेची त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना पाहून झालेली आहे. सादरे पाहता रघुपते आनंदे कोंदले त्रिजगते गाठवे देह गेह स्फूर्ते श्रीराम मूर्ती देखोने. आणि आदरे असणार आदरपूर्वक ज्यावेळेस प्रभू रामचंद्रांना असणारं पाहिलं जातं त्यांचं नामस्मरण केलं जातं, नामाचा जयघोष केला जातो आणि नामाचं उच्चारण केलं जातं. आणि जर आपल्या समोर दृष्टीत निधी ध्यासनात आपल्या मनात सगळ्या असणाऱ्या अंगामध्ये ज्यावेळेस प्रभू रामचंद्र भरून राहतात त्यावेळेस असणाऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज राहत नाही. सर्व जे काही संसारातील सर्व गोष्टी आहेत ज्या आपल्याला असणाऱ्या हव्याशा वाटतात, घर दार बायका पोरं ह्या सगळ्या कोणत्याही गोष्टीची आठवण होत नाही. फक्त असणारा मी एक असणारा चैतन्य स्वरूप झालो याच गोष्टीची देखील असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या एकात्मतेला प्राप्त झालो हे सुद्धा कळत नाही. हाच असणारा सर्वोत्तम आनंद आहे. असा असणारा आनंद प्रभू रामचंद्र त्या सर्वांना देऊ लागलेले आहे. देखता श्रीरामाचे मुख निशेष निमाले पै दुःख तिही लोकीन माये सुख हर्ष हरेक कोंदाटे. आणि प्रभू रामचंद्राचं नाव घेतलं तर सगळ्या असणाऱ्या भीती पळून जातात, मुक्ती असणारा आपल्या सेवेत राहतात. आणि त्याच प्रभू रामचंद्राचं स्वरूप त्या अयोध्येतील ज्यावेळेस सामान्य जीव पाहू लागला त्यावेळेस असणारा सगळ्या त्या जीवाचं भय, जन्म मरण वृद्ध किंवा बालपण ह्या सगळ्या गोष्टीचं असणारा भयच त्यांचं निरसन करण्याचं कार्य प्रभू रामांनी केलं. त्यामुळं कळीकाळावर देखील असणारा मात करण्याचं धाडस त्या सर्व सामान्य जीवामध्ये आलेलं आहे. आणि अशाच प्रकारचं स्वरूप प्रभू रामचंद्राचं पाहून असणारं सर्वजण त्या ठिकाणी आनंदित होऊ लागलेले आहे. देखून या श्रीराम वदन जीव विसरे भूक तहान अंधे निवती नयन रघुनंदन देखोने. आणि या संसारामध्ये असणारा कोणती गोष्ट आपण पाहिली म्हणजे असणारा आपले डोळे तृप्त होते. आणि किती वेळा भोग कितीही जरी असणारे आपल्या जवळ असले तरी ते एकदा भोगून असणारे संपत नाहीत. अखंड त्याचे असणाऱ्या भोगाची एकदा निवृत्ती गेली पुन्हा बघितली की पुन्हा असणारा भोग प्राप्त होतात. परंतु प्रभू रामचंद्राकडे एकदा पाहिल्यानंतर जे असणारं भूक तहान तर ही असणारे क्षुल्लक अशा प्रकारची गोष्ट आहे त्यावर तर प्रभू रामचंद्र मातच करतात. परंतु भूक तहान कशी मिटवतात तर तिन्ही लोकांमध्ये पुन्हा असणारं येण्याची तहान भूक कुणाला असणार तृषा लागणार नाही याचीही काळजी घेतात. अशा प्रकारे असणारं जीवावर देहात असून देहावर न ठेवणे अशा प्रकारची अवस्था प्रभू रामचंद्राने त्या अयोध्यावासियांची केलेली आहे. पाहता श्रीराम स्वरूप नाम निरसे पुण्य पाप तत्काळ जाते त्रिवेद ताप सुख स्वरूप श्रीराम. आणि प्रभू रामचंद्रांना पाहिल्या बरोबर असणारा त्या ठिकाणी पापाचा तर लवलेशही राहत नाही. किंचित सुद्धा पाप असणार त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना पाहिल्यानंतर राहत नाही. तसंच असणारं पुण्यही राहत नाही. कारण पुण्य जितकं बांधील असणारं म्हणजे बाप जितकं असणार आपल्याला बांधून ठेवतं तितकंच असणारं पुण्य सुद्धा बांधून ठेवतं. कारण एक असणारी लोखंडाची साखळी आहे आणि एक सोन्याची साखळी आहे. कोणतीही आपल्यापाशी असली तर ते निश्चित बांधणारच. अशा प्रकारचं असणारं त्याच्यामुळं भगवंत काय करतात तर पापही ठेवीत नाहीत आणि पुण्यही ठेवीत नाहीत. आणि या
पापाने पुण्याचा जर नाश झाला तर त्या ठिकाणी असणार जे काही त्रिविध ताप आहे, आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक, याचा सुद्धा असणार हे जे 3 पाप आहेत, हे जे ताप आहेत ते असणार या जन्मात भोगे असल्या प्रकारे नाही. जे काही मागे जितके जन्म घेऊन आपण भोग आलेलो आहोत त्या भोगाची असणारे या आपल्या जन्मामध्ये त्या ठिकाणी हे त्रिविध ताप भोगावे लागतात. आणि याच त्रिविध तापाचं उपशम करण्याचं काम जे आहे ते प्रभू रामचंद्राने केलं. आणि त्याच्यामुळे या सगळ्यातून ज्यावेळेस जीव बाहेर पडतो त्याच वेळेस असणार तो मुक्त झाला जातो. आणि अशा प्रकारच्या डोळ्यांनी मुक्तता प्रदान करण्याचं कार्य प्रभू रामचंद्र त्या अयोध्यामध्ये त्या जीवांचा असणारा उद्धार करू लागलेले आहे. नाना ध्वनीची वाजंतरे श्रीराम येतानी जगजरे ऐकोनी राजा रुदन करे मने कैसे परे मुकदाओ. आणि आता जयघोष प्रभू रामचंद्राचा चालू झालेला आहे. नाना तुताऱ्या वाजू लागलेले आहेत, नाना असणाऱ्या त्या ठिकाणी नगारे वाजू लागले, मृदंग, टाळ, कहाणा अशा प्रकारे सर्व असणारा त्या ठिकाणी वाजण्याचा आवाज अत्यंत मोठ्या मोठ्याने ज्यावेळेस येऊ लागला आणि तोच आवाज ज्यावेळेस राजा दशरथाच्या कानावर पडला त्यावेळेस असणार खऱ्या रीतीने राजा दशरथाच्या काळजामध्ये गेलेला आहे की प्रभू रामचंद्र इतक्या उत्साहामध्ये इतका असणारा गाजून असणारा माझ्याकडे येऊ लागले, परंतु मी काय असणारा कोणत्या तोंडाने प्रभू रामचंद्रासमोर जाऊ आणि काय बोलू, काय असणार त्या लेकराला सांगू, माझी हिंमत होत नाही, मी असणारा या ठिकाणी फिरोटून निघालो आहे. अशा प्रकारचा विचार राजा दशरथ त्या ठिकाणी करू लागले. जगास श्रीरामाचे सुख तेने दशरथा परम दुःख त्याचे पाहून शके मोख पाडली अटक कैकई. आणि हे जे सर्व जग आहे, ही जी सर्व जनता आहे त्या प्रभू रामचंद्राच्या सुखाने नाहून निघू लागलेले आहे. प्रत्येकाला असणारा प्रत्येकाने आपल्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करून त्याला स्थापित केलेला आहे. परंतु मीच असणारा या सगळ्या जणांना प्रभू रामचंद्राने सुखी केलं, परंतु मी असणारा अति दुःखी होऊ लागलेलो आहे. कारण माझ्या नशिबात प्रभू रामचंद्र राजाधिराज झालेले बघणं हे असणारं नाही. आणि याचं सर्व मूळ कारण असणारी जी आहे ती कैकई आहे. हिच्यामुळे असणारा मी कोणत्याही गोष्टीचा लाभ घेऊ शकत नाही आणि त्याचा अधिकारी होऊ शकत नाही, याची खंत राजा दशरथ करू लागलेली आहे. श्रीराम निववे सर्वांचे तेने अतिताप दशरथासे कैकईने पाडल्या ते भ्रांतीचे निज भागे सिगोने. आणि ज्या प्रभू रामचंद्राकडे पाहिल्यानंतर त्या प्रभू रामचंद्राचं नाव घेतल्यानंतर सगळ्याचे असणारा त्रिविध ताप शमून जातात, कुणाचाही ताप असणारा त्या ठिकाणी राहत नाही. म्हणजे अशा प्रकारे असणार सगळ्यांना निर्विकल्प निष्पाप करण्याचं काम, निष्ताप करण्याचं काम जे आहे ते प्रभू रामचंद्र करतात. परंतु या प्रभू रामचंद्रामुळेच असणारा मला अत्यंत ताप झालेला आहे. का तर प्रभू रामचंद्र तापदायक नाही, परंतु ही जी काही कैकई आहे तिने जे काही माझ्याकडून वचनं घेतली आणि त्या वचनामुळं मला अत्यंत असणारा त्या ठिकाणी खेद वाटू लागला आहे, दुःख वाटू लागलेलं आहे. प्रभू रामचंद्र माझ्यापासून जाणार याचा मला ताप होऊ लागलेला आहे. अशा प्रकारचा विचार राजा दशरथ करू लागलेले आहे. स्त्री चरित्रागम्य सृष्टी निज वरदाचे नेट पाटे पित्या पुत्रा पाडले तोटे उठा उठी कैकई. आणि बोलू लागले की ह्या कैकईने अत्यंत विपरीत अशा कार्य केलेलं आहे. कारण या कैकईला कधी काय सुचलं काही मिळणार नाही, परंतु हे स्त्रीची असणारी गोष्टच तशी आहे की कधी असणार तिच्या पोटामध्ये विकल्प सुटेल आणि ती असणार स्वतःच्या कार्यापुढं आपलं कुंकूही बघणार नाही, आपले लेकर हे बघणार नाही आणि आपल्या सगळ्या गोष्टीच्या आनंदावर पाणी फिरते ही सुद्धा असणार ती बघत नाही. स्वतःच्या स्वार्थापोटी ती असणारी आपलं स्वतःचा स्वार्थ साधून घेण्यासाठी या सर्व गोष्टीवर पाणी सोडायला तयार आहे. आणि हिच्यामुळं सुद्धा असणारा मला दुःख भोगावं लागू लागलेलं आहे. आणि हिला जर मी वचन दिली नसती किंवा शब्द जरी दिला नसता तर आता माझ्यावर ही वेळ आली नसती, असाही विचार असणार त्या ठिकाणी राजा दशरथ करू लागलेले आहे. दारुण स्त्रियांचे विधान श्रीरामा शिवन प्रयाण तेच दशरथाचे मरण नाडी आपण वैदव्ये. आणि अशा प्रकारे असणार जी काही कैकई असणार माझ्या समोर हट्ट धरू लागले आहे, काही वचन मागू लागलेले आहे, परंतु त्या वचनामध्ये जो काही अंतिम गोष्ट घडणार आहे त्या गोष्टीचा असणार काही लक्ष त्या कैकईने केलं नाही. तिने प्रभू रामचंद्रांना वनवास मागितला खरं, परंतु जर प्रभू रामचंद्र वनवासाला निघून गेले तर मी एक किंचित म्हणजे प्रभू रामचंद्र इथून निघणं आणि माझा प्राण जाणं एकाच असणाऱ्या वेळेला होणार आहे.
आणि जर माझा प्राण निघून गेला तर अखंड आयुष्य पुन्हा असणारा वैधव्यात तिला जगणावं लागणार आहे. कोणत्याही धार्मिक कार्याचा असणारा भाग ती होऊ शकत नाही. अत्यंत विद्रूप अशा प्रकारची स्थिती तिची निर्माण होणार आहे. परंतु या कोणत्याही गोष्टीचा असणार तिला भान नाही असा असणारा विचार राजा दशरथ करू लागलेले आहे. ऐसे जाणून दशरथ अतिशय शिविरपत तव ते पातला श्री रघुनाथ समवेत सौमित्र. आणि अशा प्रकारचा विचार करून असणारा हळहळ राजा दशरथ करू लागलेले होते. अत्यंत दुःखाने असणारा पिढी त्या धरणीवरती पडलेले होते, जमिनीवर पडलेले होते आणि अशा प्रकारच्या स्थितीमध्ये विचार करत होते. आणि विचार करता क्षणीच असणारा प्रभू रामचंद्र असा वाजा गाजा करत लक्ष्मणासहित असणार राजा दशरथाच्या समोर जाऊन उभे राहिलेले. नमस्कार म्हणे दशरथा कैकई चरणी ठेविरा माता मने विजयी होई रघुनाथा वाग्देवता सत्यवदे. आणि ज्यावेळेस प्रभू रामचंद्र त्या महालामध्ये गेल्याबरोबर राजा दशरथाचा असणारा साष्टांग दंडवत त्या प्रभू रामचंद्राने घातलं. त्या सहितच ज्या माता कैकेयी शेजारात उभ्या होत्या त्या माता कैकेयीला सुद्धा असणारा साष्टांग दंडवत आणि दर्शन करून प्रभू रामचंद्र ज्यावेळेस उठले त्यावेळेस असणारा माता कैकेयीने प्रभू रामचंद्राला विजयी हो अशा प्रकारचा असणारा आशीर्वाद दिला. आणि आशीर्वाद दिल्याबरोबर असणारा प्रभू रामचंद्राला खून पटले की आता असणारा आपलं जे काही कार्य आहे ते सिद्ध करण्यासाठी मातेने आपल्याला आशीर्वाद दिलेला आहे. कैकई आशीर्वाद गोष्टी रामे बांधले शिकून गाठी विजय झाले मे सृष्टी बाहेर तापटे स्वानंदे. आणि अशा प्रकारे असणारा प्रभू रामचंद्रांना खून पटली की आता विजय होण्यासाठी माता कैकेयीने आशीर्वाद दिलेला आहे. आणि हीच आपल्यासाठी शकुनगाठ आहे. आणि आता विजयी होऊन पुन्हा येऊन असणारा आपली पाठ थापटून घ्यावा अशा प्रकारचा विचार प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी करू लागले. उल्हास दे कोणी रघुनाथा दारुण मूर्छाले दशरथा श्रीराम योगाचे अवस्था काही सर्वता बोलवेना. आणि असं ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांना आनंद झाला की पुढील जो कार्यार्थ आहे तो सिद्ध करण्यासाठी आपल्याला आशीर्वाद मिळावा या असणाऱ्या गोष्टीने प्रभू रामचंद्रांना अत्यंत आनंद झाला. आणि तोच आनंद ज्यावेळेस प्रभू रामचंद्राच्या मुखावर आणि शरीर यष्टीवर त्या ठिकाणी राजा दशरथाला दिसला त्यावेळेस राजा दशरथाला वाटलं की प्रभू रामचंद्र असणारा अत्यंत आनंदात आहेत. आणि मी जे काही सांगायला चाललेलो आहे ते अत्यंत कठीण अशा प्रकारचं आहे. आणि मला असणारा प्रभू रामचंद्राचा वियोग सहन होणं अशक्य अशा प्रकारचा आहे. आणि त्या वियोगामध्येच राजा दशरथ असणारा त्या ठिकाणी दुःखी होऊन मी बोलू कसं आणि सांगू कसं अशा प्रकारचा विचार करून पडून राहिलेले आहे. शेलावया दशकंठ मुहूर्त सांगे वसिष्ठ अयोध्या राज्य ते कनिष्ठ राम राज्य श्रेष्ठ तिलोकी. आणि आता वशिष्ठ ऋषी सुद्धा बोलू लागले आहेत किंवा असणारा मनोमन विचार करू लागले की आता प्रभू रामचंद्राचा असणारा जाण्याची ही योग्य अशा प्रकारची वेळ आहे. कारण जर अयोध्येच्या सिंहासनावर प्रभू रामचंद्र बसले तर ते फक्त असणार अयोध्येचे राजे होते. आणि अयोध्या असणार जितकी काही महान अशा प्रकार महान आहे परंतु जितकी कीर्ती त्या रावणाला मारल्यानंतर या तिन्ही जगतात होणार आहे तितकं या सिंहासनावर अयोध्येच्या बसून प्रभू रामचंद्राची कीर्ती होणार नाही. आणि त्याच्यामुळं या त्रिभुवनात प्रभू रामचंद्रांना कीर्तिवान बनवण्यासाठी माता कैकेयीने हा हट्ट धरलेला आहे असा विचार करून असणारा वशिष्ठ ऋषी त्या ठिकाणी स्थायी राहिलेले आहे. श्रीरामाशी संभाषण रायास नकरवे जाण कैकेयी केले मुख मुद्रण वनामी गमन न सांगवे. आणि त्याच वेळेस जे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी जाऊन उभे राहिले दोघांचं माता पित्याचं दर्शन घेतलं. दर्शन घेऊन असणार जे काही राजा दशरथ आहेत त्यांना असणार कोणत्या तोंडाने सांगून कसं बोलू. कारण प्रिय व्यक्तीला काही दुःखाची गोष्ट सांगायची म्हणलं तर सांगवत नाही. आणि तशाच प्रकारची स्थिती राजा दशरथाची झाली. आणि बाजूलाच माता कैकेयी उभ्या होत्या परंतु त्यांनाही असणार दुगदुग वाटू लागली की प्रभू रामचंद्र असणार सगळ्यांचे आवडते. आणि आपण जर काही सांगायला जावं आणि त्यांना जर काही राग आला तर विपरीतच काहीतरी होईल. त्याच्यामुळे सगळेच जण त्या ठिकाणी चिडीचूपपणे असणारे उभे राहिलेले आहेत. न बोलवे ते राहे न बोलवे वनासी जाये देखो श्रीरामाचे पाये दुःखी होय अतिरुखे. आणि राजा दशरथ जे आहेत ते एका जागेवर बसलेले आहेत. एका जागेवर बसून असणाऱ्या प्रभू रामचंद्राच्या पायाकडे पाहू लागले की
प्रभू रामचंद्रांना असणारा इथं राहाही म्हणता येणार, राज्याभिषेक करू दे असंही म्हणता येणार, आणि तुम्ही वनवासाला निघून जा असंही म्हणता येणार. नेमकं मी करू काय, मी अत्यंत द्वंद्वात अडकलेलो आहे, अशा प्रकारचा विचार करून प्रभू रामाच्या पायाकडे एकटक त्या ठिकाणी राजा दशरथ पाहू लागलेले आहे. बाष्पेरो दिलाने कंठ गोरवाजे गरगराट तव काढले नेत्र वाट व्यथा उद्भट रायासी. आणि जे राजा दशरथ आहेत त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा तर चालूच आहेत, परंतु हुंका देत असणारा ज्या वेळेस त्या ठिकाणी बसून राहिलेले आहे त्यांचा असणारा जे काही घसा आहे तो घरघर अशा प्रकारचा वाजू लागला. काय बोलू काय नाही अशा प्रकारची स्थिती झालेली आहे. मग नेमकं सांगायचे ते कसं सांगू. असणार जर प्रभू रामचंद्राला इथे ठेवलं तर वचन मोडतंय, प्रभू रामचंद्राला तिकडे पाठवलं, वनवासाला जर पाठवलं तर मी असणारा त्या ठिकाणी जगू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी राजा दशरथाची झालेली आहे. राजा जे कोणी व्यथा होत कैकेसी कुसे रघुनाथ कैसे ताप झाला तदुत्तर किंवा भूत संचारू. आणि त्या राजा दशरथाची अशा प्रकारची असणारी जी स्थिती आहे ती अत्यंत दयनीय ज्यावेळेस झाली त्यावेळेस प्रभू रामचंद्र माता कैकेयीला विचारू लागले की हे मातोश्री, तुम्ही असणारे या पिताश्री जवळ असणारे उभे आहात, परंतु मी येण्या अगोदर त्यांना काही ताप वगैरे आली होती का, किंवा काय झालं जेणेकरून असणारा राजा दशरथ अत्यंत दुःखी दिसू लागलेले आहे. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर पाहू वाटत नाही अशा प्रकारची दयनीय अवस्था त्यांची झालेली आहे. मग काय भूत वगैरे काही लागलंय का, नेमकं काय झालंय, काय झालंय तरी काय, या गोष्टी असणाऱ्या मला निश्चितपणे सांगा, अशा प्रकारे प्रभू रामचंद्र माता कैकेयीला विचारू लागलेले आहे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. आत्मा माझा माझी अपराधता घडले असे मज न कळता, ही काही भरते राहिली वार्ता की शत्रुघ्ने बोलता अन्याय. आणि हे मातोश्री, हे नेमकं काय झालंय, माझ्याकडून कोणती गोष्ट चुकली का, किंवा असणारं माझ्याकडून काही घडलंय का, नाहीतर भरताने असणारा त्या ठिकाणी मामाच्या गावाहून काही निरोप पाठवलाय का, किंवा जो शत्रुघ्न तो काही असणारा बोललाय का, मग असं नेमकं झालंय तरी काय, इतकं रडण्यामध्ये असणारं काय कारण आहे का, काय दुखायला लागलंय, अशा प्रकारचे असणारा प्रश्न प्रभू रामचंद्र माता कैकेयींना विचारू लागलेले आहे. तरी नोहे देह तापाची निष्ठाये, नोहे भूत संचाराचा ताटा, नोहे त्रिदोषाचा फाटा, नृपवरिष्ठा कोण व्यथा. आणि प्रभू रामचंद्र असणारा ज्ञानी अशा प्रकारचे होते. पाहिल्यानंतर त्यांना कळालं की ह्यांना असणारा त्रिविध तापापैकी कोणत्याही तापाचा ताप असणारा राजा दशरथाला दिसत नाही. आता असणारं भूताधिक बाधा ज्या काही आहेत त्यापैकीही कोणता गुण दिसत नाही. मग नेमका असणारं प्रभू राजा दशरथांना झालंय काय, काय कोणतं असणारं दुःख त्यांना असणारं पीडित आहे हे मला सांगा, अशा प्रकारचे असणारं प्रभू रामचंद्र माता कैकेयींना विचारतात. दैविक देहिक किंवा मानसिक अथवा काही आहे अलोलिक, राया शिकवणे परी दुःख तुझं सम्यक पुसतो. आणि हे मातोश्री, ज्या राजांची अशी अवस्था झालेली आहे त्यांचा असणारा काही देहामध्ये म्हणजे शरीरावर काही असणारं दुखणं आलेलं आहे का, त्याला ताप वगैरे काही देहात काही दुखणं आहे का, ऐहिक म्हणजे कुणी त्यांना काही बोललंय का, किंवा पारलौकिक म्हणजे असणारं दुसऱ्या कोणत्या गोष्टीचा मनस्ताप त्यांना होऊ लागलेला आहे का, मग नेमका कोणत्या गोष्टीमुळे असणारं राजा दशरथ अशा परिस्थितीमध्ये आहेत. आणि तुम्ही असणारं या ठिकाणी हा तुम्हाला निश्चित माहिती हवं म्हणून असणारा प्रश्न ज्या माता कैकेयीला असणार प्रभू रामचंद्र बारबार विचारू लागलेले आहे. दाडोने सुमंत प्रधान राये बोलविले जाण,
त्यामज कोण अज्ञापन ती आपण पुसावे. बरं, हे तरी असणार तुम्ही काही मला सांगत नाहीत, परंतु ज्यावेळेस प्रधान असणारा सुमंत माझ्याकडे आला तर त्याने त्वरेने मला सांगितलं की राजा दशरथांनी असणार तुम्हाला बोलवलेलं आहे आणि त्यामुळेच मी या ठिकाणी आलोय. मग आल्यानंतर माझ्याकडे काही कार्यार्थ आहे का, माझ्यासाठी काही आज्ञा आहे का, आणि जर ते असेल तर निश्चित सांगा, मी असणारा क्षणार्धात पूर्ण करतो. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र माता कैकेयीला आश्वासित करतात. कैकेयी म्हणे रघुनाथा तुझे निरायाशी पूर्ण व्यथा तेही तुझ सांगेन आता कोप सर्वथा न करावा. आणि माता कैकेयी प्रभू रामचंद्रांना बोलू लागले आहेत की हे प्रभू रामचंद्र, हे जे काही अशा प्रकारची दयनीय अवस्था राजा दशरथाची झाली ती तुमच्यामुळे झाली, पण मी जर तुम्हाला सांगायला गेले तर तुम्ही असणारा माझ्यावर रागराग करू नका. अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी माता कैकेयी प्रभू रामांना बोल. माझे ऐकताची वचने तुझ कोप येईल पूर्ण या लागी धाके माझे मना पूर्वक सांगावया. आणि मी जर तुम्हाला काही सांगायला गेले तर तुम्ही असणार राघव माझ्यावरती रागवाल आणि काय कराल ह्याची असणार गणती लागणार नाही. त्याच्यामुळं हे जे काही मागे झालेले ज्या काही गोष्टी आहेत, कशामुळं राजा दशरथाची अशी अवस्था झाली हे असणारं सांगण्यासाठी मला त्या ठिकाणी भीती वाटू लागलेली आहे. अशा प्रकारे माता कैकेयी प्रभू रामांना बोलतात. ऐकोनी कैकेयीचे वचन रामे तिचे धरिले चरण ऐसा मा पापी कोण जो मातृवचन विरोधी. आणि असं बोलल्याबरोबर प्रभू रामचंद्र त्यांच्या पायापाशी बसले, पाय धरले आणि म्हणू लागले की हे मातुश्री, तुम्ही असणार काहीही जरी मला सांगितलं तरी मी असणार अशा प्रकारे कधीही तुमच्यावर रागावणार नाही. कारण मी असणारा अत्यंत म्हणजे मातेचा असणारा सन्मान करणारा अशा प्रकारचा आहे. आणि तुम्ही कोणताही असणारा माझ्यासाठी सांगितलं, काम सांगितलं, आज्ञा सांगितली तरी मी ती काही मोडणार नाही. तुमच्या शब्दाच्या पुढे असणारा मी कधीच जाणार नाही. आणि जर गेलो तर तुम्ही असणारा महापापी होईल. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र माता कैकेयीला बोलतो. स्त्री सत्य सत्य हे जाणे तुझे वचन मज प्रमाण वाहतो वचिष्ठाची आना विकल्प पूर्ण सांडी माये. आणि हे मातोश्री, तुमचं जे काही बोलणं आहे तेच माझ्यासाठी त्रिभुवनात सगळ्यात असणारं मोठं सत्य अशा प्रकारचं आहे, सगळ्यात असणारं शुद्ध सत्य आहे. आणि हे जर तुम्हाला मान्य होत नसेल तर माझे जे काही गुरुवर्य आहेत वशिष्ठ ऋषी, मी त्यांची शपथ घेऊन सांगतो की तुम्ही जे काही मला सांगाल त्याच्यावर मी असणार किंचित सुद्धा तुमच्यावर रागवणार नाही. अशा प्रकारे असणार प्रभू रामचंद्र माता कैकेयींना आश्वासन देऊ लागले. ऐकोनी श्रीरामाचे निर्वाण कैकेयी उल्हासी आपण रामे करावया वन प्रयाण धर्मवचन उदोदी. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस प्रभू रामचंद्राने सांगितल्या बरोबर असणारा आता माता कैकेयी मोकळ्या झाल्या. कारण वशिष्ठ ऋषीची शपथ प्रभू रामांनी घातलेली आहे. त्याच्यामुळे काही झालं तरी प्रभू रामचंद्र असणारा आपल्याला काही बोलणार नाही याची खात्री त्यांना पटली. आणि खात्री पटून आता प्रभू रामचंद्रांना वनवासाला लावण्यासाठी कोणतीही अडचण नाही असा विचार माता कैकेयी करून पुढील असणारे जी काही अनुक्रमणिका आहे ती सांगण्यास सुरुवात करू लागलेली आहे. कैकेयीची युक्ती कैशी राम करावा वनवासे धर्मवचनाचे पाशे श्रीरामाचे दृढ बांधावे. आणि कैकेयी मातेने असणारा अत्यंत चाणाक्ष पद्धतीने हा डाव टाकलेला आहे. कारण जे काही धर्मवचन मध्ये असणारं प्रभू रामचंद्राने गुरुवर्यांची शपथ घेऊन असणारं मी तुम्हाला काही करणार नाही हे सांगितलेलं आहे. आणि याच असणाऱ्या शब्दामध्ये गोवून प्रभू रामचंद्राकडून आश्वासित करून घेऊन असणारा पुढील जो काही कार्यार्थ आहे जेणेकरून सांगितल्यानंतर प्रभू रामचंद्र रागावणार नाहीत याची खात्री करून पुढील कार्यार्थ सिद्ध करण्यासाठी माता कैकेयी तयार झाली आहे. कर्णवराचे वरबंधने जेणे दशरथाशी दुःख संपूर्ण ते निवारील रघुनंदना प्रतिज्ञा प्रमाण वनवासा. आणि अशा प्रकारे असणाऱ्या ज्या गोष्टीमुळे राजा दशरथांना दुःख होऊ लागलेलं आहे परंतु तेच पूर्ण करण्यासाठी प्रभू रामचंद्र अत्यंत आनंदाने
तयार होतील अशा प्रकारे असणार त्या ठिकाणी नाद बाबा सांगू लागलेले आहे. राज्य सांगोनी वना जाता दुःख नाही श्री रघुनाथा वनादिगमन उल्हासता लंकाना ते वदारते. आणि प्रभू रामचंद्रांचा जो काही राज्याभिषेक होणार आहे त्या राज्याभिषेकासाठी प्रभू रामचंद्र कितीही जरी आनंदात असतील तरी प्रभू रामचंद्रांना असणारा आपल्या पित्याची आज्ञा त्याच्यापेक्षाही असणारी कितीतरी उच्च अशा प्रकारची आहे. आणि तीच आज्ञा ज्यावेळेस प्रभू रामचंद्र पाळायचं म्हणतील त्यावेळेस असणारा त्या राज्याभिषेकापेक्षाही जास्त आनंद प्रभू रामचंद्रांना होईल. कारण जो काही रावण त्या ठिकाणी सगळ्यांना त्रासित होता त्याला एकदा त्याच्याकडे जाण्यासाठी आपली वाट मोकळी होणार होती. अशा प्रकारचा असणारा आनंदित होऊन प्रभू रामचंद्र उद्याच्या निघतील असा असणार त्या ठिकाणी नांदभाऊ. एका जनार्दना शरण झाले श्री राम गमन पुढा करावया वनादिगमन सावधान वधारा. नाद बाबा आपल्या गुरुवरांना जनार्दन स्वामींना शरण जाऊन सांगू लागलेले आहेत की प्रभू रामचंद्राचं आगमन त्या ठिकाणी राजा दशरथांच्या महालामध्ये झालेलं आहे. आणि तशाच प्रकारे पुढील जी काही कथा आहे तसंच प्रभू रामचंद्र पुन्हा वनवासाला जातील अशा प्रकारची जी कथा आहे ती अत्यंत अवधान देऊन अत्यंत असणारं लक्ष देऊन तुम्ही ऐका अशा विनंती नाद बाबा त्या ठिकाणी करतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायण.